गडचिरोली जिल्ह्यातील वसोरामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे। डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांवरती हा निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यानंतर शिवसैनिकांनी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयापुढे आंदोलन देखील केलेलं आहे। दोषी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्याची मागणी देखील करण्यात येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष अगरवाल। आशिष, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रथमच 13 एप्रिल रोजी विसोरा येथील रहिवासी मनीषा धुर्वे या महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झालेला होता आणि त्यांनी गावातच असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये मनीषा या महिलेला जे आहे ते दवाखान्यात दाखल केलेले होते आणि त्यावेळेस महिलेला जे आहे प्रसूतीच्या कड्या होत असताना प्रकृती त्यांची खालावत होती। तर त्यांच्या नातेवाईकांनी असं म्हटलं की आम्ही ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे त्यांना भरती करू, परंतु डॉक्टर व परिचारिका यांनी निष्काळजीपणा केला। त्यामुळे वेळ झाला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। यामुळे डॉक्टर व परिचारिका यांच्यामुळे जे आहे ते आमच्या या महिलेचा मृत्यू झाला असे आरोप जे आहे नातेवाईकांनी केलेले आहे। याबाबत आपण संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही आणि पुढील तपास जे आहे सुरू असल्याची माहिती आपल्याला वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेली आहे। यावर प्रथमेश शिवसेनेचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी आंदोलन सुद्धा पुकारलेले आहेत। जोपर्यंत संबंधित डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत मृतदेह सुद्धा त्यांनी तिथून नेण्यास नकार दिला आहे। प्रथमेश, नक्कीच आशिष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।